नमस्कार सगळ्यांना। आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे। तर तुम्हाला त्या मशीनला तेल वगैरे जे जे काही प्रश्न पडतात ते सगळं तुम्हाला मी आज क्लिअर करणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा असा छोटासा नॅपकिन आपल्याकडे मशीन पुसायसाठी ठेवायचा, त्याने स्वच्छ मशीन पुसून घ्यायची आणि तुम्हाला सांगते मशीन किती दिवसातून स्वच्छ करायची आणि तेल करायचं। तर मशीनला रोजच्या रोज संध्याकाळी आपण कपडे शिवून झाले, दिवसभर आपण शिवतो आणि नंतर संध्याकाळी त्याला रोजच्या रोज तेल करायचं असतं आणि आठवड्यातून एकदा मशीन ही मी आता कशी स्वच्छ करून तुम्हाला दाखवणार आहे त्या पद्धतीने स्वच्छ करायची असते। आठवड्यातून एकदा करायची असतेच, गरज असते ती मशीनला, नाहीतर आपली मशीन खराब होऊ शकते लवकरच। तर काळजीने आठवड्यातून एकदा एक वार ठरवायचा आणि मशीन स्वच्छ करायची आणि तेल जे आहे ते रोजच्या रोज करायचं। तर इथं बघा खालच्या साईडने सुद्धा मशीन अशी टेकवायची, चाकावरती तर मी टेकवलेली आहे बघा, आणि हे असं खालच्या साईडने सुद्धा रुमालाने स्वच्छ असं पुसून घ्यायचं। तर गरजेचं आहे हे। आणि मशीन आता कुठल्या कंपनीची घ्यावी, तर मशीन बघा उषा, नोवेल, माझी ही डर्बीची मशीन आहे, तर खूप छान आहे। तर या पद्धतीने मशीन मी तर टेकवून ठेवलेली आहे आणि इथं बघा तुम्हाला कचरा दिसत असेल, तुम्हाला झूम करून मी दाखवलेला आहे। तर इथं बघा या पद्धतीने इथं कचरा अडकलेला आहे, तर तो आपण अगोदर स्वच्छ करून घ्यायचा आहे। एखादं टोकदार काय पण घ्या तुम्ही, मोठी सुई घ्या किंवा दाबण असतं बघा ते घ्या, काहीही घ्या, किंवा छोटासा स्क्रूड्रायव्हर असतो तो घ्या, काहीही घ्या पण टोकदार घ्या, म्हणजे आपल्याला व्यवस्थित असं सोप्या पद्धतीने स्वच्छ करता येईल। तर मशीन अशी इथं मी टेकवून ठेवायची, मगाशी मी तुम्हाला दाखवलेली आहे, चाकावरती मशीन टेकवलेली आहे आणि तुम्हाला लक्षात येण्यासाठी इथं मी झूम करून दाखवलेलं आहे। तर उषा, नोवेल, डर्बी ह्या छान आहेत, म्हणजे मशीन छान चालतात। आणि आता सध्या पण एक आहे सिंगरची मशीन, तर खूप छान आहे, खूप चांगला त्याला रिस्पॉन्स पण आहे। तर माझी ही डर्बीची मशीन आहे, तर या मशीनला आत्ता 12वं वर्ष चालू आहे, तरीसुद्धा ही मशीन खूप छान चालते, अगदी व्यवस्थित, आणि दिसायला तर अजून नवीन असल्यासारखीच दिसते। या मशीनने मला खूप पैसे मिळवून दिलेले आहेत। तर बघा असा कचरा निघतो, तर इथं असं काढून घ्यायचं टोकदार वस्तूने। तर एवढासा धागा जरी अडकला ना तरी मशीन आवाज द्यायला सुरुवात करते बघा, छोटासा फक्त धाग्याचा थोडासा तुकडा जरी अडकला तरी, म्हणून। तर बघा चाक हलवून व्यवस्थित असं हे सेट करून घेते अगोदर। बघा इथं मी बरोबर ज्या 2 वाट्या दिसतात बघा, अर्ध्या अर्ध्या वाट्या, तर त्या मी चाक हलवलं का त्या वाट्या व्यवस्थित सेट होतात। तर खालच्या साईडला इथून पण अशी ही घाण निघत असते बघा, तर इथं आतमध्ये सुई घालायची आणि ही अशी घाण बाहेर काढायची। आता ही घाण तुम्हाला थोडी वाटत असेल, पण एवढी एक धागा जरी अडकला ना तरी खूप प्रॉब्लेम येतात, सळ येऊ शकतात, धागासारखा तुटू शकतो, मशीनचा आवाज खूप मोठा येतो, तर हे सगळे प्रॉब्लेम असतात। तुम्हाला ही वाटत असेल थोडंसं तर आहे, पण यामुळे खूप सारे प्रॉब्लेम तयार होतात आणि घर्षण होऊन मशीन पण लगेच बिघडू शकते, म्हणून तेलसुद्धा वेळच्या वेळी करत जावा। आणि जास्त घर्षण झालं का पार्ट आपले झिजत जातात मशीनचे, तर ते होऊ नये म्हणून रोजच्या रोज तेल करणं गरजेचं आहे। संध्याकाळी तुमचं सगळं काम झाल्यानंतर, आता तुम्ही नंतर शिवणार नाही त्यावेळी तेल करायचं। तर तेल कुठं कुठं करायचं ते सुद्धा व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा या पद्धतीनं खालच्या साईडला इथं मी स्वच्छ करून घेतलेलं आहे। तर आता मशीन अशी सरळ करून घेते अगोदर बघा इथं, आणि इथं आता हे असं ओढून काढायचं बघा, ओढून काढलं त्याच्यानंतर आपला हा अर्धचंद्र दिसतोय ना तो सुद्धा आपल्याला काढायचा आहे। तर त्याच्या दोन्ही साईडला नट असतात, तर ते असे स्क्रूड्रायव्हरने काढून घ्यायचे आहेत। हा स्क्रूड्रायव्हर मला मशीन सोबतच मिळालेला आहे, तर तो मी जपून ठेवलेले आहेत सगळ्या वस्तू, अजिबात इकडे तिकडे जाऊ दिलेलं नाही काही। तर दोन्ही साईडचे हे नट सैल करायचे आणि याच्यातून मग नंतर बघा या पद्धतीने
नट बाहेर काढायची आणि सुई वर करायची. हे काढताना काळजीने सुई वर करायची, चाक हलवून. बघा इथं मी सुई वर घेतली आणि मग हा अर्धचंद्र इथं काढलेला आहे. तर याच्यासुद्धा खाली इथं घाण साठलेली असते, तर ती पण स्वच्छ करायची. त्याच्यानंतर इथं बघा सुईनच इथं आपल्या ज्या आपण शिवतो तिथे ज्या दात्रे असतात ना, तिथे सुद्धा घाण अडकलेली असते. तर ती व्यवस्थित अशी काढून घ्यायची सुईने. तर याच्यामुळे सुद्धा मशीनचा आवाज खूप मोठा येतो. तर ही अशी घाण इथं काढून घ्यायची आहे. बघा इथं. तर हे छोटे छोटे हे आपल्याला आलंच पाहिजे. एवढ्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये जाणं शक्य नसतं आणि यामुळे काय होतं, सुई मोडू शकते, धागा सारखा तुटू शकतो, मशीनचा आवाज मोठा येतो. तर हे जे मी तुम्हाला दाखवते, हे जर तुम्ही केलं आठवड्यातून एकदा, तेल रोजच्या रोज, तर तुम्हाला मार्केटमध्ये मशीन न्यावीच लागणार नाही, कारण मशीन बिघडणारच नाही. मशीन अगदी व्यवस्थित चालते या पद्धतीने. आणि हे जे शिवणकाम करतायत, स्टिचिंगचं काम करतायत, त्यांना हे बेसिक आहे अगदी, ते आलंच पाहिजे. प्रत्येक वेळी आपण मशीन घेऊन जाऊ शकत नाही आणि ते परवडत पण नाही. कारण आपण दुकानदाराकडे गेलो, काय झाले आपल्याला काही कळत नाही कशामुळे होतंय ते, आणि गेलो तर सहज ते 250-300 रुपयाचं काम आपल्याला दाखवतात. एखादा पार्ट चांगला असेल तरी म्हणतात हा काय पार्ट चांगला नाही, बदलावा लागतोय. याच्यामुळे आपल्याकडून पैशाची लूट होते. तर ती सुद्धा आपण इथं थांबवू शकतो आणि आपलं पैशाची सुद्धा बचत होते. बघा तर या पद्धतीने इथं मी स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित आता रुमालाने वरचं पण पुसून घेते. आणि आता अर्धचंद्र आपण काढलेला होता ना, तो आता इथं बसवून घ्यायचा आहे. तर छान असा इथं बसवून घेऊया, नट पॅक करून घेऊया त्याला. तर खोलल्यानंतर नट जे आहे ती व्यवस्थित ठेवायची आहेत. इकडं तिकडं गेली का म्हणजे प्रॉब्लेम येतो, नंतर बसवायचं कसं. तर इथं स्क्रूड्रायव्हरने व्यवस्थित फिट्ट करून घ्यायची. अगदीच फिट्ट करायची नाहीत, नंतर आपल्याला मशीन खोलायची वेळी ती निघाली पाहिजे. नाहीतर एकदम फिट्ट केली का नंतर काढताना आपल्याला प्रॉब्लेम येतो. तर जवळजवळ तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. आणि ही माझी जी मशीन आहे ती हाफ शटलची मशीन आहे. तुम्ही फुल शटलची मशीनसुद्धा घेऊ शकता, काहीच अडचण नाही. हाफ शटलची मशीनसुद्धा चांगली असते. तर इथं बघा, या पार्टला खालच्या साईडला पट्ट्या असतात 2, त्या बरोबर घालताना खालती घ्यायच्या. असं काही नाही, ही पट्टी आता मी लावली ना ती अशी उलट्या, म्हणजे जो गोल गॅप दिसतोय तो माझ्या हाताकडल्या साईडला असला तरी चालतो, काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर इथं आता मशीन फिरवून बघायची एकदा, म्हणजे सुई वगैरे कुठं हल्ले का, तुटते का, खाली काय तुटते का नाही, मोडते का, म्हणजे कशाला थटते का बघायचं. तर काहीच प्रॉब्लेम आपला इथं आलेला नाही. मशीनच्या आवाजामध्ये सुद्धा थोडासा फरक जाणवत आहे. आता तेल करूया. तर इथं मी तेल करून घेतलेलं आहे. तर बघा इथं ऑइल असं लिहिलेलं असतं आणि जिथे जिथे होल दिसत आहेत तिथं तेल करून घ्यायचं आहे. बघा इथं केलं, इथं पण होल आहे, तिथं केलेलं आहे. तर इथं पण केलेलं आहे आणि इथं पण तेल केलेलं आहे. तर तेल इथं या पद्धतीने करून घ्यायचं. मग मशीन आपली आता इथं ओके झालेली आहे. तर लगेच शिवायचं नाही. शिवायच्या वेळी अगोदर खालच्या साईडला जुनं कापड घ्यायचं आणि मग त्याच्यावरती टिप मारायची. नंतर मग चांगल्या पिसावरती टिप मारायची, नाहीतर डाग पडू शकतात तेलाचे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.